एका लग्नाची दुसरी गोष्ट. ए वेडाबाई, अगं कशाला एवढी काळजी करते? सगळं व्यवस्थित होईल. नाही झालं व्यवस्थित तर काय करणार काकू? असं कसं? मुलगा चांगला आहे ना? चांगला खरंच चांगला. मग तू काही काळजी करू नको, मी सांगते ना सगळं नीट होईल. अगदी कशाला तू घाला. काय झालं? आय एम सॉरी खूप, पण काय झालं? अगे रडू नको, तुझ्या बाबांना मी पसंत आहे एवढंच सांगायला आलेलो. अगं रडतेस का बाळा? अगं रडायला काय झालं? काय झालं? काय तुला काय झालं? काकू ती म्हणते की तिला आनंदाच्या उकळ्या फुटतात. अरे वा. काका आय पण लव्ह यू टू. हे जे काय ना तुझ्या प्रभात मधलं तेच मला आवडतं. काय? हाच त्याचा भाबडेपणा. बाबा मला ना असं वाटतंय मी एखाद्या उंच पर्वताच्या शिखरावर उभी आहे. प्रभात, हे जे काय आमच्या मुलीमध्ये ते सगळं कळतं ना रे बाबा तुला. आणि यापुढे हा सगळा काव्यभार आता तुलाच सांभाळायचा आहे. सांभाळून की. काय भाऊजी, आणि या गोड पोरीची काळजी पण तूच घ्यायचीस हा प्रभात. खर तर ना मला वाटतच नाही की आपली कू एवढी मोठी झाली आहे. काय हो बाबा, मी खरंच मोठी झाली आहे. सुरवंटाचं फुलपाखरू झालंय रंगीत पंखांचं. आम्हाला दिसतायत ना पंख रंगीत एवढे मोठे. तू किती टेन्शन. काँग्रेट्स सेम टू यू. काका. काँग्रेट्स. घनश्यामचा फोन. हॅलो, हाय घनश्याम बोल. अच्छा लागत नाही का घरचा फोन? आई आहेत ना इकडे? हा काय सांगू? हो ओके, ऐक ना. काय ग? घनश्यामचा निरोप आहे तुम्हाला? हा मला. हा उद्या संध्याकाळच्या फ्लाईटने येतोय. हा आणि तिकडे एवढंच बोललं. आल्या. अरे वा, आता तर काय लाडका घनादादा पण येतोय. काय हो जातोय मी. इट्स ओके. हात दुखतो माझा. ओढू नको मला. काय आईस्क्रीम? अरे आज मला खावंच वाटत होत. वा कसं काय आज आईस्क्रीम वगैरे? काका आज पोराने तुम्हाला पार्टी द्यायची ठरवलंय. अच्छा काय काय एकदम यमुने. बाबा तुम्ही दिवसभर राबता ना, आमच्यासाठी किती राबता म्हणून. अगं किती गोड गती. नाही तसं नाही. तुम्हाला पण कळायला पाहिजे ना की परफेक्ट पार्टी कशी असावी म्हणून. हा म्हणजे आपल्या रक्तातच आईस्क्रीम. आईस्क्रीम घ्या, चला आईस्क्रीम घ्या. बाबा क्वालिटी बॉल सिलेक्शन आईस्क्रीम मध्ये काय नवीन नवीन फ्लेवर आले. मस्त मस्त. काका कॉफी आल्मंड कुकीज ट्राय करा, मस्त आहे. माझं चंकी चॉक पण मस्त आहे. आणि माझा स्ट्रॉबेरी चीज केक तुझ्यापेक्षा मस्त आहे. तुझं कुठलं आहे? बाबा आपल्याकडचा कॅरेमेल फर्स्ट ब्राउनी मस्त आहे ना. सुप्रियाची शपथ घेऊन सांगतो, असं कॅरेमल फर्स्ट ब्राउनी मी कुठेही खाल्लं नाही. हो. हे मला जरा सांगा, तुम्हाला ही आईस्क्रीम पार्टीची आयडिया सुचली कशी? राधा बहिणीने सांगितली. हो आम्ही ठरवलं की मोठी लोकच आम्हाला पार्टी देतात, आज आपण त्यांना देऊया. लानो हे क्वालिटी वॉल सिलेक्शन आईस्क्रीमचे जे तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स आणले ना, मजा आली. अरे वीकेंड असला भारी गेला आपला.
हो, आणि या स्पेशल वीकेंड मध्ये आईस्क्रीमच्या नादात काका आजची क्रिकेटची मॅच सुद्धा विसरलाय. ए पोरांनो, नेक्स्ट संडेला तुम्हाला नेणार आहे SL वर्ल्डला. बघू का बहिणी तुला? क्वालिटी वॉल्स सिलेक्शन आईस्क्रीम एकदम मस्त. अगं तुला सांगते, आमरस म्हटला ना म्हणजे खरं तर आंबा म्हटला की गणाचा अगदी जीव की प्राण. लहान होतं तेव्हा आंबा असा हातात घेऊन असा सोलून अख्खा खायचा आणि सगळं अंग भरभटून ठेवायचा. शाळेत असताना उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की घरात आंबे हजर पाहिजे. बाहेर कुठे घेऊन गेले ना मे महिन्यात त्याला बाजारात, की आंब्याची गाडी दिसली की अगं रस्त्यात फटकल मारून बसायचा, आत्ताच्या अंत आंबे विकत घे म्हणून. लहानपणापासूनच हट्टी का गणेश साव? हो, अजूनही तसाच हट्टी आहे काही बाबतीत. आई हे झालंय माझं करून टोमॅटोचं. मी आता रसाची तयारी करायला घेऊ का? अगं नको, आत्ता नको. घना यायच्या वेळेला काढू रस, होईल पटकन, मी करीन मदत. आई पण तू खरंच येणार आहे का जेवायला? तुम्ही बोललाय का त्याच्याशी? अगं तो जेवून आला ना तरी आमरस पुरी म्हणल्यावर परत जेवायला बसेल तो. गणेशश्यामच्या बाबतीत ते शक्य आहे म्हणा. ओ आई, गणेशश्याम खरंच आमरसा बरोबर भात खातो का? तुला सांगितलं वाटतं त्यांनी. हो. अगं काय काय नवीन नवीन प्रयोग करून बघायची हौसच आहे त्याला. अगं एकदा ना आमरसात कोल्ड्रिंक घातलं होतं त्यांनी. शी, कल्पना शक्तीतच फॉल्ट आहे त्याच्या. हा? कल्पना शक्ती अफाट आहे त्याची. आई मी काय विचारते काय ग? की मी जाऊ का गणेशश्यामला आणायला एअरपोर्टवर? अगं हो, चाकी हे काय विचारणं झालं. किती दिवसांनी येतोय ना तो. आणि हो बाई, तो घरी आला ना की सगळे जण त्याला गराडा घालतील, मग तुम्हाला प्रायव्हसी मिळायची नाही. तुम्हालाही तुमचे खास क्षण हवेत ना. जा जा, जरूर जा. फक्त येताना काही बाहेर खाऊन येऊ नका. होय. मला त्याच्याशी जे बोलायचंय त्यासाठी काही क्षण पुरणार नाही येत आई. खरंच मुलगा कसा वाटला? काय कुटुंबाची परंपरा करेक्ट राखली मुलीने. नवरा असा निवडलाय ना जो कुहूचं सगळं ऐकेल, जसं मी तुझं सगळं ऐकत आलोय. तुम्ही कधी ऐकता हो माझं? सतत. अरे घनाच्या लग्नात वीक सुद्धा घातला मी तुझ्या सांगण्यावरून. टकलाच काढायचं काही नडलंय का? कुहू विषयी बोलतोय ना आपण. डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणतात याला. म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशा आपत्कालीन संकटांपेक्षा ते बरं आहे. वल्ली 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 काही म्हण, पण आता ना हे सगळं स्वप्नच वाटतंय. असं वाटतं ना की अशी आत्ता अशी धावत धावत येईल खूप आणि म्हणेल, ओ बाबा माझा शाळेतला डबा माझ्या मैत्रिणींनी चपवला. शाळेत किती त्रास द्यायचे ना सगळे तिला. तिच्या रिबिनी सोडून ठेवायचे, बुटांच्या लेस बांधून ठेवायचे, आणि वेडी यायची रडत रडत घरी. रडकीच होती ना तशी कुहू. मला ना कळतच नाही वल्ली, ही आपली दोन्ही पोरं अशी कशी निपजलीत. जुन्या आठवणींमध्ये रममाण होणं चाललेलं दिसतंय. होतं असंही होतं, पण आता तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय हे विसरू नका. नाही येऊ देत, काय उपदेश यायचे ते येऊ देत. उपदेश तर देणारच आहे मी, पण त्याआधी थोडी प्रस्तावना करायची आहे. तर मुद्दा क्रमांक 1, मला कुहूकडे बघूनच कळलं होतं की तिच्यात काहीतरी रासायनिक बिघाड झालाय. मला आधी वाटलं होतं की ही सगळी एखाद्या मानसिक आजाराची लक्षणे आहेत, पण निघालं काय, तर सर्वसामान्य माणसं करतात ते प्रेम. मी कुहूच्या बाबतीत फारच डिसअपॉइंटेड झालोय. म्हणा मानसिक आजार आणि प्रेम हे दोन समानार्थी शब्दच आहेत तसे.
तर आता आपल्याला कळलंय की नेमका आजार कुठला येते आणि त्यावर आपण औषधोपचारही सुरू केलेत, बरोबर? औषध म्हणजे लग्नाची तयारी असं याला म्हणायचंय बहुतेक. बरोबर. कळलं मला. आई, बाबा, तुम्ही जरा आता जबाबदार व्हा, कारण तुम्ही एका लग्न ठरलेल्या मुलीचे पालक आहात आणि त्यासाठीच काही मुलाचे सल्ले तुम्हाला द्यावे यासाठी मी इथे आलो. केवळ तुम्ही मला जन्म दिलात म्हणून. म्हणजे अजून ह्याला सल्ले देणं सुरू करायचंय. बरोबर. बाळा, ज्ञाना, काय ना रे, कालपासून खूप काय काय घडतंय जे सगळंच ना असं धक्कादायक आहे. त्यामुळे ना खूप दमून गेलो आम्ही. पण उद्या सगळं ठेवूया हे प्रवचन तुझं जे काय आहे ते. जितकं तुम्ही टाळाल तितकं तुमचंच नुकसान आहे. असो. उल्का, कुहूचंही लग्न ठरलं ग बघता बघता. हो, पण बघता बघता कळलंच नाही ना केवढी मोठी झाली ते. पण तिचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचं नाहीये माई. हो ग, घाई नाहीये, पण मुलगा पसंत करावा एवढी मोठी झाली हो पोर. हो. उल्का, मुलीनी माहेरची घरटी सोडून स्वतःची वेगळी झाडं शोधायची असतात. मुलगी सासरी जाते ना तेव्हा तिच्या येणाऱ्या पिढीला माहेर मिळतच ग. हे तुझं मत आहे का? बहिणाबाई म्हणतात, तुला माहितच आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय की माहेर हे मुलीचं हक्काचं घर नसतं? चुकीचा अर्थ घेऊ नकोस. उलट मुलींना 2-2 घरं असतात, हक्काची, सासर आणि माहेर. पण पक्षानेच उडायची धास्ती घेतली तर कसं चालेल ग? तुझा तीर कुठल्या दिशेने सुटला हे कळतंय मला माई. तीर कमानीतून सुटेल ग, पण निशाणाला लागायला नको का? अगं मी लाख निशाणा बनेन, पण तीर मारणारा नको का? आता मला कोण मिळणार आहे माई? म्हणजे माझं वय, माझा डिवोर्स झाला, हे सगळं लक्षात घ्यायला नको का? आपण फार मानत नाही ग, पण लोक मानतात ना. तुझा होकार आहे ना, तुझा होकार आहे ना, सांग. अगं हा हा म्हटलं मुलं उभी करीन तुझ्या समोर. काय समजलीस? हो, मी असं म्हटलं? मी असं म्हटलं नाहीये माई. मी फक्त एक शक्यता वर्तवली आहे. तू उगीच एक्साइट होऊ नकोस. हा, बरं चल मी निघते, कारण मला पेपर करेक्शनला जायचं. येऊ? ये. काय बोल का? फायनल ना? हो, आता लग्न जंगी. आपल्या कुहू बद्दल बोलतोयस ना तू? ते होणारच आहे रे. हो, कुहू कुहू. का? काय म्हणली ग उल्का? काही नाही रे, उगीच विरोधासाठी विरोध करत होती. म्हणजे मला कसं वाटतं माहितीये का, की कुहूला जसा अजिबात कविता न समजणारा मुलगा मिळाला ना, म्हणजे असा तसा हिला ना अजिबात इंटेलेक्च्युअल नसलेला मुलगा मिळाला पाहिजे. म्हणजे असा रासवट. कसं असतं, ऑपोजिट पोल अट्रॅक्ट. नाही रे बाबा, उल्काच्या बाबतीत इतकं सोपं नाहीये ते. अरे ती काय 20 वर्षाची तरुणी आहे ती परिस्थिती स्वीकारायला. अरे वय वाढलं की सवयी दृढ होत जातात. कुठे काय ठेवायचं, किती वाजता काय करायचं, सगळंच. अरे नुसता पडद्याचा रंग बदलला ना तरी सुद्धा चालत नाही. म्हणूनच काळजी वाटते रे. शामराव आला का रे? अगं आता तू उल्कच. येईल येणार आहे. म्हणजे राधा गेले आणायला येईल. समीर, काय झालं रे? घनाचं काही कळलं तुला? काकू, मी त्याच्या सगळ्या मित्रांना फोन केला, पण याचा काही थांगपत्ताच नाहीये. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घना आला वाटतं. या अगं उशीर झाला. बाबा, घना कुठे? आई
घनश्याम आला नाहीये. नाही त्याची फ्लाईट आली पण घनश्याम आला नाहीये. कळलं, कोपऱ्यावरच उतरला ना. बघ 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 बघ. गणा, ए गणा. राधा, तू आता गाण्यासारखं जोकिंग करू नकोस. आमच्या या वयामध्ये ना गंमत सुद्धा जीवाला घोर लावून जाते. नाही बाबा, मी गंमत नाही करत आहे. घनश्याम खरंच आला नाही. मी एअरपोर्टवर गेले होते, मी तिकडे चौकशी केली. ती फ्लाईट आली आहे पण घनश्यामने ती फ्लाईट बोर्ड केली नाही. म्हणजे हैदराबादलाच तो बसला नाहीये. मी दुसऱ्या फ्लाईटसाठी पण थांबले पण घनश्याम आला नाहीये. त्याचा फोन लागत नाहीये, त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. आणि मला आता थोडंसं टेन्शन आलंय. अहो, असं काय हो? कुठे असेल घना? म्हणजे काय करूया आता आपण? हे बघ, एक शक्यता अशी त्याची फ्लाईट मिस झाली असेल किंवा फोन आउट ऑफ रेंज असेल. हे बघ, एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. आपण एक काम करूया, त्याच्या मित्रांना फोन करून चौकशी करूया. मी त्या समीरला करू का फोन? मी त्या समीरला किंवा भूषणाला फोन करून बघते. माझ्याकडे नंबर्स आहेत, मी ट्राय करते. त्यांना फोन करून विचारते काही कळतंय का. कुठं गेला हा मुलगा? नाही बाबा, काय 2 तास होऊन गेले, अजून काही पत्ता नाहीये घनाचा. काय झालं काय कळत नाहीये. कुठेतरी अडकला असेल कामामध्ये. हा, भेटला की मग उलगडा होईल. यार, त्याचा फोन पण लागत नाहीये. त्यांनी मेसेज तरी करायला पाहिजे होता ना. तो ट्रेनिंगला गेलाय ना, तिकडच्या एखाद्या मित्राचा नंबर आहे का आपल्याकडे? किंवा तो उतरलाय त्या हॉटेलचा नंबर तरी असेलच ना. नाही, पण बघूया, मित्रांकडे काही माहिती मिळेल आपल्याला. समीर, समीर, काय झालं रे? घनाचं काही कळलं तुला? काकू, मी त्याच्या सगळ्या मित्रांना फोन केला पण याचा काही थांगपत्ताच नाहीये. बरं, स्वतःचा फोन बंद करून बसलाय. आपल्या ऑफिस मधला वासू तो हैदराबादला गेलाय. ते दोघे एकत्र येणार होते पण हा आलाच नाही एअरपोर्टवर. शेवटी वाट बघून कंटाळून वासू परतला. अरे देवा, अहो काहीतरी करा ना आत्ताच्या आत्ता. अहो तसं नुसतं बसून राहिलो तर आपण हे घनाला. देवकी, शांत. घनाला काहीही होणार नाही. तू जरा आत बसतेस का वल्लरी? चला आज प्लीज. दादा, मी आता तिकीट बुक करतो. आपण हैदराबादला जाऊ. बस. त्यापेक्षा आधी इथं काही माहिती मिळते का ते बघूया. मला सांग, तो एक लक्ष्मण म्हणून त्याचा मित्र होता ना. त्याला मुळात हे माहित नाही की हा हैदराबाद मध्ये गेला. देवकी वहिनी, घनादादाचा फोन आलाय. खरंच? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाहं हतां निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं. रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. नका हो एवढं टेन्शन घेऊ. कदाचित फोन हरवला असेल ना म्हणून कॉन्टॅक्ट करू शकत नसेल. भल्ली, पण फोन हरवला म्हणून घरचा पत्ता कोणी हरवत नाही ना. घरचा आपला फोन नंबर नाही ना हरवत, तो लक्षात असतो की नाही. मग का नाही फोन केलाय त्यांनी घरी?
दुसरीकडून कुठून तरी करू शकला असता. काय झालंय म्हणजे? सगळं मान्य आहे हो, पण असं खूप विचार केले ना की मग उलट सुलट डोक्यात येतं ना. म्हणून थोडा वेळ शांत राहा. आपण मी ठरवते ग खूप असं शांत राहायचं असं, पण हे विचार येतात जे मनात ते नाही ना थांबवता येत. म्हणजे असं वाटतं नुसतं विचार काहीतरी केलं पाहिजे आपण. काय म्हणली मला वाटतं खरंच आपण हैदराबादला जाऊन बघूया का. म्हणजे देवकी वहिनी घनादादाचा फोन आलाय. खरंच घनाचा? हो राधा वहिनीच्या मोबाईलवर आलाय फोन. बघा मी तुम्हाला म्हणलं होतं की नाही सगळं व्यवस्थित असेल, नका टेन्शन घेऊ. काय म्हणतो घना बघून येते. देवा पावलास रे. राधा, ए राधा, अगं घनाचा होता ना फोन. काय झालं? काय म्हणाल? कसा आहे तो घना? राधा घना कसा आहे? घनश्याम बरा आहे. घनश्याम उत्तम आहे. घनश्यामला काहीही प्रॉब्लेम नाही आई. आपण उगाच काळजी करतो. अगं पण मग आला का नाही तो? काय झालंय? काय नेमकं काय झालंय? घनश्यामने मला असं सांगितलं की त्यांनी बिर्याणी खाल्ली, मग त्याला खूप झोप आली, त्यामुळे फोन ऑफ करून तो झोपून गेला. आणि त्यांनी फोनवर अलार्म लावला होता. तो अलार्म वाजला, पण साहेबांना खूप झोप लागल्यामुळे त्यांना ऐकू नाही आला. त्यामुळे त्यांची फ्लाईट मिस झाली आणि आता ते उद्या येत आहेत. राम, कसा आहे हा मुलगा? घरच्यांना एवढा घोर लागलाय, ह्याला काही कशाच काही नाहीच आहे. काय काय येऊन गेलं आपल्या मनात. त्याचा चेहरा तर अगदी पाहत नव्हता मला. हे कसा असा वागतो हा? याला शिस्त म्हणून कधी नाही येणार आहे. चला आपण जेवून घेऊ. आमरसपुरीचं जेवण आपलं वाट बघतंय. नाही, जे बिर्याणी खाऊन झोपले त्यांच्यासाठी आपण कशाला ना उपाशी राहायचं. चला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.